नमस्कार. आज आपण अंड्याचे पकोडे कसे करायचे ते शिकूया. चला आता आपण अंड्याला पकोड्याला लागणारे साहित्य बघूया. पीठ घेतलेली, ही मिरची घेतलेली, ही हळद घेतलेली, ही जिरे घेतलेली, हे सोडा घेतलेला आहे, हे मीठ घेतलेले, हे डाळीचं पीठ घेतलेले आहे. आता आपण उकडून घेतलेले अंडे चिरून घेऊया. आता अंडे हे मधोमध चिरून घ्यायचे. हे असे 2 फोडी झाले पाहिजे. हे बरोबर अशा 2 फोडी झाले पाहिजे. आता अंडे ही चिरून घेतलेली. आता ह्या अंड्याला पीठ काढून बनवून घ्यायचे. हे पीठ आता आपण पकोड्याला लागलेलं पीठ बनवून घेऊया. आता ही पीठ घेतलेलं आहे आपण. आता ही मिरची टाकते त्यातमध्ये. आता हळद टाकते त्याच्यामध्ये. आता जिरे टाकते त्याच्यामध्ये. आता मीठ टाकते त्याच्यामध्ये. आता थोडासा खायचा सोडा टाकायला पाहिजे. खायचा सोडा टाकलाय थोडा. आता आपण पाणी टाकून ही पीठ काढून घेऊ. असं मध्यम काढून घ्यायचं. जास्त घट्ट बी नाही, जास्त पातळ बी नाही, मध्यम पीठ काढवायचं. हे पीठ काढून घेतलेलं आहे. आता हे पीठ हे ते अंडे त्यातमध्ये काढून बुडवून ते तेलात सोडणार आहे. आपण पकोडे करणार आहे. आता हे पकोडे तयार झालेले इथे. आता आपण डिशमध्ये काढून घेऊया. हे मस्त पकोडे तयार झालेले आहेत. हे पकोडे तुम्ही मस्तपैकी पुदिन्याच्या चटणी संग खाऊ शकता. हे पकोडे तुम्ही घरी बनवून बघा. कसेच होते ते आम्हाला कळवा. पकोडे कसे झाले ते आम्हाला कळवा. आमच्या चॅनलला लाईक करा.